नमस्कार, मी तुमचा चिन्मय उदगीरकर. नाशिककरांचं फेवरेट रेडिओ स्टेशन माय FM सह मी घेऊन आलोय एक अनोखा टॉक शो. त्याचं नाव आहे जितकी कहाणी. आपण स्वागत करूया सपना महेंद्र आहेर मॅडमचं. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. आणि फायनान्शियल मार्केटच्या अनुषंगाने ॲडवायझरीचं त्यांचं काम आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत 3000पेक्षा पण जास्त क्लायंट केलेले आहेत आणि जवळजवळ मार्केटमध्ये त्यांच्या सल्ल्याने 155 कोटींची उलाढाल होते आहे. अशा या अवलिया असणाऱ्या सपना मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. मी म्हटलं की नियतीने काहीतरी वेगळं ठरवलेलं होतं, म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं बनणार होतात, पण तुम्ही झाला फायनान्शियल एक्सपर्ट. हे कसं घडलं? हे कसं घडलं, ॲक्च्युली माझं एज्युकेशन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. अरे वा. हां, नाशिकलाच केलं. नंतरून जॉब म्हणजे एज्युकेशनमध्येच कॅम्पस थ्रू इंटरव्ह्यू झाला. अरे वा. मी टाटा याझिकीला पुण्याला सिलेक्शन झालं. तिथे जॉब मी करत होती. नंतरून मी शिफ्ट म्हणजे आफ्टर मॅरेज मी नाशिकला शिफ्ट झाली आणि जवळजवळ म्हणजे मॅनेजर म्हणून पूर्ण कंपनी हँडल करायची. ISO ऑडिट वगैरे सगळंच. आणि असंच कंपनीतले एक जण म्हटले की मॅडम अशी एक्झाम आहे. तेव्हा मला वाटलं गव्हर्नमेंटची एक्झाम आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे, द्यायला काही हरकत नाही. मग दिली. त्याच्यानंतर समजलं की असं करावं लागेल म्हणून. मग मी म्हटलं की मी शेजारी कोण बसले, मी त्याच्याशी बोलू शकत नाही, तर हे कसं काय होणार बा माझ्याकडनं. असं होतं खरंच? हां. तुम्हाला बोलायचा प्रॉब्लेम होता? असं अजिबात वाटत नाही. आणि मग ते म्हणे की मॅडम आपण एकदा म्हणजे एक सेमिनार होतं IOE म्हणून आहे, बॉम्बेला इन्स्टिट्यूट आहे, खास फायनान्शियल इन्शुरन्सचं MBA होतं तिथे. तर तिथे मुकेश जोशी सर म्हणून आले होते हॉटेल कामातला. मग एकाने म्हणे की मॅडम तुम्ही हे सेमिनार तर अटेंड करा. म्हटलं नाही, माझं डिस्पॅच वगैरे सगळं. म्हणे नाही, संध्याकाळीच आहे, तुम्ही ट्राय तर करा लवकर येण्याचा. मी सगळं माझं काम आवरून आणि डिस्पॅच सगळं हे करून आणि निघाली. ते सेमिनार ऐकल्यानंतर मुकेश जोशी सरांना वाटलं, नंतर मला एक सोशल वर्कची आवड होतीच. मग असं वाटलं की खरंच काहीतरी आपल्याला वेळ मिळेल आणि आपण काहीतरी याच्यात करूया. म्हणून मग मी म्हणजे त्यांच्याशी कनेक्ट झाली. मी MBA केलं बॉम्बेला जाऊन. अरे वा. आणि रिझाईन दिलं जॉबला पण. अरे बापरे. पण मग जॉबला तिथे सर रिझाईन एक्सेप्ट करत नव्हते, कारण मी पूर्ण कंपनी हँडल करायची. मग ते म्हणायचे की सपना, हे काम तू म्हणजे जॉब करून पण पार्ट टाइम करू शकते, काही प्रॉब्लेम नाही बॉस. पण मग पुन्हा मी म्हटलं की सर, सपोज मॉर्निंगला माझी अपॉइंटमेंट असेल तर कोणी पण आपण आधी आपल्या कामाला प्राधान्य देऊ, तर रिलेशन नको आपलं खराब होईल बॉ असं. तर म्हटलं सर तुम्ही मला एनी टाईम कधी बोलवा, मी ऑलवेज वेलकम बॉ असं. तर तुम्ही माझं पण एवढं रिझाईन एक्सेप्ट करा. ठीक आहे म्हणे. ते आता नंतरून म्हणे की मॅडम तुमच्या रिप्लेसला 6 इंजिनियर भरले, पण तुम्ही जसं काम करता तसं काही झालंच नाही म्हणे. वा. ते तुम्हाला तुमच्या कामाची येस. आणि मग आपण जे पण काम करतो ते पहिल्यापासून आपण म्हणतो ना की आपल्याला येस मनापासून आणि व्यवस्थित पद्धतीने करायचं. आणि तो जो गुण आहे ना, तो याच्यात मला मिळाला. आणि मग मी म्हटलं की चला, आपण इतकं नॉलेज घेतलं, MBA केलं. मग मी म्हटलं की फॅक्टरीमध्ये माझी ओळख होतीच. मग मी म्हटलं एकाला हे सांगण्यापेक्षा माझा उद्देश काय होता की गायडन्स करायचं होतं लोकांना. काय होतं की तुम्ही म्हटले नाही, इथे चांगलं रिटर्न आहे, तो तिकडे पळायचा, इथे चांगलं रिटर्न आहे, तो तिकडे पळायचा. त्याला नीट गाईड करणारं कोणी नव्हतं. म्हणून मग मी सेमिनार कंडक्ट करायला लागले फॅक्टरीमध्ये की आपल्याला पैशाची गरज कधी असते आणि तुम्ही कधी इन्व्हेस्ट केली गेली पाहिजे आणि ते पैसे किती प्रमाणात इन्व्हेस्ट केले गेले पाहिजे, हे सगळं कॅल्क्युलेशनने मी सेमिनार कंडक्ट करते. ते करता करता वाटलं नाही, मी 2014ला जॉब रिझाईन केला. तेव्हापासून इन्शुरन्समध्ये आज नाशिक डिव्हिजनमध्ये पूर्ण नंबर 1चं काम करत आहे. 10 वर्षात फक्त 155 कोटीची इन्व्हेस्टमेंट तुमच्यामुळे फिरते म्हणजे काय? वन डे सेंचुरी, म्हणजे एका दिवसात 100 पॉलिसीज पण केलेल्या आहेत. अरे बापरे, आता रेकॉर्ड आहे. आणि जवळजवळ म्हणजे सगळेच प्रीमियम हे म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे याच्यापेक्षा जास्त आहे, सम ॲश्युअर्ड पण आहे. पण पहिल्यापासून जसं मॅनेजरचं वर्क करत होती, त्याच्यामुळे मी जेव्हा जॉब सोडला तेव्हाच आमच्याच बिल्डिंगमधल्या 2 अपॉइंटमेंट केलं होतं असिस्टंट स्टाफ. कारण काय होतं की सगळंच आपण करायचं असं होत नाही, एक टीम पाहिजे आणि माणूस एकटा कधीच पुढे जात नाही. टीम लेवल होती, फॅमिलीचा सपोर्ट होता, सगळे इन्शुरन्सचे सगळेजण वरिष्ठ होते आणि त्याने हे सक्सेस झालं. तरी पण मॅम, यूथ मध्ये खूप अजून अवेअरनेस तितकासा नाही. मग यूथसाठी कुठल्या चांगल्या स्कीम्स आहेत? यूथसाठी आम्ही असं करतो की आता LICने यंगस्टारसाठी फक्त सर 4000 रुपये इयरली भरले ना, तरी 25 लाखाचा इन्शुरन्स आहे त्याला. अरे बापरे.
काय म्हणताय? हो, पण आपण हे ऐकून घेत नाही किंवा आपण माझं एकच सांगणं आहे की प्रोफेशनल ॲडवायझरकडे जातो मी. ज्याला नॉलेज आहे. यस. आपण काय करतो की जिथे डिस्काउंट मिळेल, जिथं हे मिळेल. सर, डिस्काउंट कुठे मिळतो? रोडवरच मिळणार आहे. शोरूमला डिस्काउंट कधीच नाही मिळणार मिळणार, नाहीये. बरोबर. म्हणून मला लोकांना ह्या माध्यमातून तेच सांगायचं आहे की तुम्ही तुमची व्हॅल्यू कुठे घेताय ते पण बघा आणि तुमची व्हॅल्यूनुसार इन्शुरन्स काढा. क्या बात. शिवाय कारचा इन्शुरन्स आपण काढतो त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाते, Degradation होतच नाही. पण सर तुमची स्वतःची व्हॅल्यू तर वाढत वाढत जाणार आहे. जाणार आहे. बरोबर. मग तुमचा इन्शुरन्स किती पाहिजे हे तुम्ही चांगल्या कॉर्पोरेट लेवलच्याच लोकांकडनं करायला पाहिजे. तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आम्ही कसं पोहोचावं? आपली फर्म, त्याप्रमाणे आपलं कुठलं ऍप आहे का? कुठलं युट्यूब चॅनलद्वारे आम्हाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील का? ते सगळं सांगा बरं आम्हाला. माझं यूट्यूब चॅनल अरे आहे वा. सपना ठोके आहेर म्हणून. वा. मी माझा कॉन्टॅक्ट नंबर पण देईल, पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे, पाहिजे तर तो पण तुम्ही लिहून घेऊ शकतात. 9657001847 आणि तुम्ही गुगलवर जरी टाकलं सपना ठोके आहेर सगळ्या डिटेल्स येतील तुम्हाला. क्या बात आहे. हां, माझं सगळ्या याच्यावर आहे, इंस्टाग्रामवर आहे आणि म्हणजे डिजिटल मार्केटिंगमध्ये ऋषिकेश कन्सल्टन्सी सपना ठोके आहेर तुम्ही सर्च करा, सगळ्या डिटेल्स येतील तुम्हाला. शेवटचा प्रश्न माझा असेल की ज्या लोकांना तुम्हाला बघून इन्स्पायर होऊन या फील्डमध्ये यायचं असेल आणि ज्यांना असं परत स्वतःला एक फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करायचं असेल, तुम्ही त्यांना काय सांगाल? त्यांनी काय काय गोष्टी आपल्या अंगी बांधल्या पाहिजेत? बरं, मी याच्यातून हे पण सांगेल, मी माझ्या पण अंडर म्हणजे घेते आहेत इन्शुरन्स ॲडवायझर. माझ्या अंडर घ्यायचं असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं दिलेलाच आहे. नक्की तुम्ही मला जॉईंट व्हा. एक जण काही करू शकत नाही पण ग्रुपने आपण खूप काही करू शकतो. बरोबर. तर नक्कीच मला जर सगळेजण जॉईन झाले तर आपण खूप चांगलं करू शकेल की मला नाही वाटत की मग आपल्याकडे आधार आश्रम आणि याची गरज राहील. वा 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 वा. सगळेजण आपला पैसा आपण म्हणतो ना की आधार आश्रम करायला पाहिजे, काही गरज पडणार नाहीये. आपला पैसा आपण आपल्या स्वतःसाठी खर्च करू शकतो, एन्जॉय लाईफ जगू शकतो. आज जर तुम्ही वाचवले तर त्याला प्लॅनिंगची आवश्यकता आहे, त्यासाठी त्यांनी तुम्हाला भेटण्याची आवश्यकता आहे. सगळ्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात. तुमचं नियोजन खूप चांगलं पाहिजे, तुमचा अभ्यास खूप चांगला पाहिजे आणि तुमचा स्वतःवरती खूप चांगला विश्वास पाहिजे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सपना मॅम. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या एनर्जीने तुम्ही हा जो इंटरव्ह्यू आहे खूप लाईव्ह करून टाकला, एनर्जेटिक करून टाकला आणि लोकांना खूप छान महत्त्व सांगितलं पण इन्व्हेस्टमेंटचं, नियोजनाचं. थँक्यू सो मच. तुमच्या कामाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. हॉस्पिटॅलिटी पार्टनर रॅडिसन ब्लू हॉटेल अँड स्पा, नाशिक.